नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी तुमचा मित्र आनंद राठोड. मित्रांनो, आता काही दिवसात इलेक्शन सुरू होणार आहे आणि तुमच्या प्रभागातून, तुमच्या विभागातून जो उमेदवार उभा राहणार आहे तो माजी नगरसेवक असेल ना, तर त्याला 5 प्रश्न नक्की विचारा. म्हणजे त्यांनी 5 वर्षात तुमच्यासाठी काय केलं आहे, तुमच्या इथला परिसर सुधारवण्यासाठी काय केलं आहे, तुमच्या इथला क्राईम रेकॉर्ड कमी करण्यासाठी काय केलं आहे, तुमच्या इथले रस्ते, गटर, पाण्याच्या सुविधा आणण्यासाठी त्यांनी काय केलं आहे, आणि तरच त्याला मतदान करा. कारण काय होतं आहे, आपण पैशाच्या लालचमध्ये येऊन 500 रुपये 1000 रुपयासाठी आपला मत विकतो आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा भोगततो आहे. आपल्याला ज्या सुविधा पाहिजे आहेत त्या सुविधापासून आपण वंचित राहतो आहे. कारण आपण इलेक्शनच्या वेळी व्यवस्थित आणि डोकं लावून निर्णय घेत नाही. त्याच्यामुळे आपण पाहिजे त्याला मतदान करतो आणि 5 वर्ष तो विकास करेल या आशा बाळगून बसून राहतो आणि पुढचे 5 वर्ष असेच निघून जातात. त्यामुळे आता आपल्याला आपला परिसर सुधारायचा असेल, आपल्या इथलं सगळं राहणीमान सुधारायचं असेल, तिथली गटार लाईन सुधारायची असेल, रस्ते सुधारायचे असतील, पाण्याची सुविधा आणायची असेल, लाईटीची गोष्ट काही कमतरता असेल ती बदलायची असेल, तर तुम्हाला नवीन नेतृत्वाची गरज आहे. कारण सारखं त्यांनाच निवडून आणून ना तुम्ही त्यांना गंज लावताय आणि ते गंज साफ होणार नाही जोपर्यंत त्या ठिकाणी नवीन येणार नाही. म्हणून माझं एकच सांगणं आहे की ह्यावेळी मतदान करताना नव्या चेहऱ्याला मतदान करा, उमेदवाराला मतदान करा आणि तो मराठी असेल याची जाणीवपूर्ण खात्री घ्या, तरच त्याला मतदान करा आणि मराठी माणसाला पुढे न्या. कारण महानगरपालिकेत आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं वर्चस्व हा कायमस्वरूपी राहायला पाहिजे. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.